पुरावे सरकारकडे सगळे आहेत. मी जे काही 3-4 पत्र दिले आहेत ना, ते जरी तपासले, तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगट कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कायदे उल्लंघून ज्या गोष्टी करूच शकत नाही, त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत, हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत, मी माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे. राज्यातील महापालिका निवडणुकी दरम्यान मित्र पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळते. स्थानिक समीकरणाला अनुरूप तयार झालेल्या युत्या आघाड्यांमध्ये परस्पर विरोधी आरोपांची सध्या मालिका सुरू आहे. काही तासांनी प्रचार थंडावणार तोच पिंपरी चिंचवड मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्यावरून मोठा गौप्यस्फोट केला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली, मात्र त्याआधीच्या सरकारने सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपये असल्याचं एका अधिकाऱ्याने कबूल केल्याचं पवार म्हणाले. तर त्यावेळी भाजपा शिवसेनेच्या युतीच्या सरकारने फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीत 100 कोटी मागितल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. आणि दरम्यान त्यावेळी युती सरकारच्या काळात सिंचन खातं हे भाजपाकडेच होतं. त्यामुळे आता या विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. अजित पवारांच्या या आरोपानंतर जलसिंचन विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेले. नेमकं पांढरे काय म्हणाले बघा. हा मुद्दा उचलण्याचं कारण फक्त ते पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची निवडणूक पुन्हा, आणि तिथे त्यांना काहीतरी सांगायचं आहे की नुसतं मी एकटा भ्रष्टाचारी नाही, तुम्ही सुद्धा भ्रष्टाचारी आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. राष्ट्रवादी जसे भ्रष्टाचारी आहेत तसे भाजप सुद्धा भ्रष्टाचारी आहेत, काय त्या शंका? आणि म्हणून ते एकमेकांवर चिखल उडवत आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकमेकांच्या गळ्याला मिठाई मारणार आहेत. हे खोटं नाटक आहे, हे काही खरं नाही. आणि आपण जर पाहिलं तर अजित पवार या विषयावर बोलत नव्हते, परंतु गेल्या काही दिवसापासून अजित पवार आता या विषयावर बोलायला लागले. पण त्यांच्याच युतीमध्ये जे सध्या आहेत तेच आता बावनकुळे त्यांच्या पक्षाचे म्हणतायत भाजपचे की आमच्याजवळ सगळे पुरावे आहेत. आधी फडणवीसही म्हणत होते की बैलगाडी भरून आमच्याकडे पुरावे आहेत. आता राज ठाकरेंनी टीका केली आहे, मग ते पुरावे द्या. त्याच्यानंतर आता संजय राऊतांनी असं काही स्टेटमेंट केलं की आरोप करू नका, पुरावे द्या अजित पवार. हे सगळं एकंदरीत जर पाहिलं हे महायुतीमधलेच आहेत, विरोधक टीका करतात. पुढे काय होणार आहे याचं हे बघा, पुरावे सरकारकडे सगळे आहेत. मी जे काही 3-4 पत्र दिले आहेत ना, ते जरी तपासले, तरी तुम्हाला अजितदादाच्या सही सगट कसा भ्रष्टाचार झालेला आहे, कायदे उल्लंघून ज्या गोष्टी करूच शकत नाही, त्या गोष्टी कशा केलेल्या आहेत, हजारो कोटी कसे काढले गेलेले आहेत, मी माझ्या एका पत्रात नमूद केलेलं आहे. परंतु सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही ना, कारण हे सगळी मिली बघत आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, हे सगळे पैसे सगळे जण मिळून खात असतात. सत्ताधारी जास्त मोठा वाटा घेते, पण विरोधी पक्षांना सुद्धा त्यांचा वाटा दिला जातो. ही पद्धत पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे नुसते सत्ताधारीच भ्रष्ट आहे असे नाही, तर बहुतांशी विरोधी सुद्धा हे बघा, स्वच्छ माणसं आजच्या काळात 2% सुद्धा नाहीत. 98% पुढारी भ्रष्ट आहेत. आणि जे चांगले पुढारी आहेत ना, त्यांना एका बाजूला केलं जातं, घरी पाठवलं जातं. आणि आज गुंडांचं राज्य आहे सगळं. आता कोण सत्तेमध्ये बसलेलं आहे तुम्ही बघा. आताची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर भाजप आता हे सगळे अजिताचे घोटाळे बाहेर काढील, पुरावे कोर्टापर्यंत सादर केले असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही, हे खोटं नाटक आहे. कारण की भाजपने जर काही काढलं ना, तर भाजपचे सुद्धा कितीतरी घोटाळे आहेत ना. मग भाजपच्या घोटाळ्यांविषयी सुद्धा चितळे कमिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जळगावचे तापी नदीवरचे काही पूल आहेत, 3 पूल, करंट DSRला, खरं म्हणजे पूल करण्याचं काम BNCचं असतं. BNCने त्याचं टेंडरही काढलं होतं, परंतु त्यांचे टेंडर हे 15% आसपास अभाव आले. त्याच DSRला BNCने नकार दिला की आम्ही 15% अभाव देणार नाही, आम्ही फार फार तर 5% अभाव, 5% पर्यंत अभाव मंजूर करू. पण कॉन्ट्रॅक्टरने काय केलं, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी इरिगेशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की हे सगळे पूल BNCचे काढून तुम्ही इरिगेशनला घ्या, तुम्ही नव्याने टेंडर काढा आणि मग आम्ही टेंडर भरू आणि मग ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. त्या पद्धतीने त्याच एस्टिमेटवर त्याच रेटचं टेंडर काढण्यात आलं आणि या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी 60%, 70%, 80% अबाव टेंडर भरले. आणि ज्या रेटला 15% सुद्धा BNC रेडी नव्हतं टेंडर ऍक्सेप्ट करायला, तिथे त्याच रेटला 60%, 70%, 80% पुलाचे टेंडर ऍक्सेप्ट झालेले आहेत. आणि ही गोष्ट चितळेंनी त्यांच्या
अहवालात नमूद केलेली आहे, याची चौकशी करा असं म्हटलेलं आहे. परंतु फडणवीसांनी ती चौकशी न करता उलट अजितदादांना क्लीन चिट दिलेली आहे. त्याच्यामुळे हे सगळे बदमाश आहेत. हे सांगतो मी, चितळे कमिटीला 33 मुद्दे दिलेले आहेत. माझ्या मुद्द्यांची चौकशी करा. आणि मी तुम्हाला सांगतो, चौकशी कोण करणार आहे हो? सगळेच चोर आहेत. चौकशी करणाराही चोर असतो, जो काही न्याय देणारा तोही चोर असतो. मग न्याय कोणाला मिळणार आहे, काय कसं होणार आहे? त्याच्यामुळे आतापर्यंत याची चौकशी झालेली नाही, याच्या पुढे होणार नाही. आणि हा असाच भ्रष्टाचाराचा गाडा पुढे चालू राहणार आहे. याला कारण मतदार आहेत. मतदार नालायक लोकांना निवडून देतात, कारण की बहुतांश मतदार हे पैसे घेऊन मतदान करतात. आणि मग असं जर झालं तर या लोकशाहीला काय अर्थ आहे? आणि म्हणून हे लोकशाहीचं नाटक सुरू आहे, याला काही अर्थ नाही. आणि पुढे इथे नेपाळ सारखं घडल्याशिवाय राहणार नाही. मी काय म्हणतो, आरोपाचं खंडन काय, अधिकारी पैसे घेतातच, काय त्याच्यामध्ये विशेष? आमच्या इथे टक्केवारी ठरलेली आहे की कोणी किती टक्के घ्यायचे, सेक्रेटरीने किती घ्यायचे, चीफ इंजिनियरने किती घ्यायचे, एसकीने किती घ्यायचे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरने किती घ्यायचे, डेप्युटी इंजिनियरने किती घ्यायचे, या टक्केवारी ठरलेल्या आहेत. मंत्र्याला किती द्यायचे हे टक्केवारी. मी तुम्हाला सांगतो, मी सर्व्हिसला लागलो तेव्हा टेंडर मध्ये पैसे घेण्याची पद्धत नव्हती मंत्र्याने. 80 साली मंत्री कधीही टेंडर मध्ये पैसे घेत नसत. पण ती पद्धत नंतर 1% सुरू झाली, मग 2%, मग 4%, मग 5%. आणि शेवटी राष्ट्रवादीच्या काळामध्ये 15% टेंडरच्या रकमेच्या घेतलं गेलेलं मला माहिती. आता तुम्हाला ते नगरपालिका, महानगरपालिका माहिती आहे, 40% रक्कम वाटावी लागते. हे उघड सत्य आहे का, खोटं आहे का? हे सगळ्या जगाला माहिती आहे. तसंच या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर हे जे काही मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना, यांच्या जर माझ्यासारख्याला चौकशी करायला सांगितलं ना, तर यांचे सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून, यांचे सगळे एस्टिमेट तपासून, सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा 10 पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सिद्ध होऊ शकतं. परंतु हे कोणी करणार नाही, कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे. फडणवीस भ्रष्टाचारी आहेत आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा दे. हे नुसते न मैं पैसे खाऊंगा न खाने दूंगा, या सगळ्या खोट्या घोषणा होत्या. मी चौकीदार हूं, कशाचा चौकीदार? त्या अदानीला केवढा केला? हा, राज ठाकरेंनी ते दाखवलं डेमोमध्ये. आहे ती फॅक्ट आहे की जो माणूस कुठेच नव्हता तो जगात पहिल्या 2-3 मध्ये येऊन जातो. ही कोणाची कृपा आहे? म्हणजे हे सगळं असं भाजपचं सरकार आहे. त्यामुळे आता दुसरी पार्टी चांगली नव्हती म्हणून भाजपला निवडून द्यावं लागलं ना. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून भाजप निवडून दिलं. काँग्रेसवाले जर पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांसारखे असते, 65-70च्या आसपास जे काही काँग्रेसचे पुढारी होते ते चांगले होते. आता मी नोकरीला लागलो तेव्हा मी 80 साली काँग्रेसचे पुढारी पाहिलेले आहेत. मधुकरराव चौधरी सारखा माणूस मी जळगावमध्ये पाहिलेला आहे. अरुणभाई गुजराती सारखा माणूस मी पाहिलेला आहे. खूप चांगले चांगले लोक मी पाहिलेले आहेत की जे लोक अशी भ्रष्टाचार करत नव्हते. परंतु त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आणि भ्रष्टाचारी लोकांना महत्व आलं. भ्रष्टाचारी लोकांनाच तिकीट दिलं जातं, भ्रष्टाचारी लोकांनाच मंत्री बनवलं जातं. आणि ही सगळी चूक आपली आहे, तुमची. आणि त्यानंतर जेव्हा हे सगळे कृष्णा, त्यांच्या लक्षात आलं की अरे इथं सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आणि मग त्यांनी कृष्णा खोऱ्यात प्रचंड प्रोजेक्ट मंजूर केले घाईघाईमध्ये. त्याचे एस्टिमेट्स वाटेल तसे वाटेल तसे एस्टिमेट्स बनवले. तुम्हाला उदाहरण म्हणून मी सांगतो, ती जी टेंभू नावाची उपसा सिंचन योजना आहे, त्या उपसा सिंचन योजनेसाठी किती HP चे पंप लावले असतील? तुम्ही तुमचा कितीही मेंदू चालवला तरी तुम्ही तो आकडा सांगू शकत नाही. 1,75,000 HP चे पंप त्या एका योजनेसाठी वापरले. आता कल्पना करा, आपल्या शेतकऱ्यांना 5 HP चा 10 HP चा पंप चालवायला किती अडचण येते. आणि 1,75,000 HP चे कसे काय ती योजना चालणार आणि काय होणार? त्याच्यामुळे ती योजना अत्यंत वाईट रीतीने चालत असेल. म्हणजे मी तर म्हणतो तिची एफिशियन्सी 5-25% सुद्धा नसेल. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्या हजारो कोटींपैकी 75% पैसा वाया गेला. तर तसंच महाराष्ट्रातही इतर जवळजवळ 100 लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत आणि त्या सगळ्यांचीच अशी वाट लागलेली आहे. आणि लिफ्ट इरिगेशन स्कीमचा सगळा पैसा वाया गेलेला आहे, हे चितळे कमिटीने त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. आता जिगावचा जो प्रकल्प आहे त्याचे पाईप आणि पंप विकत घेऊन आज 25 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता त्या 25 वर्षामध्ये ते पंप तर भंगारमध्ये गेलेले असणार, गंजलेले असणार. म्हणजे हा किती प्रचंड घोटाळे आहेत तुम्ही लक्षात ठेवा.
आणि दुसरं मी सांगतो की यांनी जे काही पाईप्स आणि आता जिगावचीच घ्या गोष्ट, हे गेट्सचं जे काही स्टील घेतलेलं आहे ना, त्यावेळेस 50-52 हजार रुपये पर टन पेक्षा जास्ती भाव नव्हता बाजारात. पण यांनी 1.25 लाख रुपये टन प्रमाणे टेंडर प्रोव्हिजन करून तो खर्च केलेला आहे. म्हणजे जिगावचे गेट्स आणि गोशीखुर्दचे गेट्स एकाच साईजचे आहेत. त्यांचं डिझाईन एकच आहे आणि त्यांच्या रेटमध्ये केवढा फरक आहे पहा. म्हणजे गोशीखुर्दला एका गेटला जो खर्च येतो त्याच्या दुपटीपेक्षा जास्ती खर्च जिगावाला केलेला आहे. म्हणजे उघड उघड किती घोटाळे केलेले आहेत आणि या सगळ्या बाबीची चर्चा विधानसभेत झालेली आहे. आणि हे सगळं होऊनही कुणावरही कारवाई झालेली नाही. खरं म्हणजे खालचे अधिकारी याला जबाबदार नाही, याला हे जे वरचे अधिकारी आणि हे जे काही मिनिस्टर असतात ते जबाबदार असतात. कारण की हे कॉन्ट्रॅक्टर काय करतात, डायरेक्ट वरती कॉन्ट्रॅक्ट करतात, त्यांना काहीतरी टक्केवारी कबूल करतात आणि मग ते खालच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मोठ्या अधिकाऱ्यांमार्फत छोट्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. जे ऐकत नाहीत त्यांची बदली केली जाते, त्यांचे हाल केले जातात, त्यांची करिअर खराब केली जाते, त्यांचे CR खराब केले जातात आणि जे लोक त्यांना सामील होतात त्यांना त्या पोस्टिंग देतात. हा सगळा प्रकार गेल्या 25-30 वर्षापासून महाराष्ट्रात उघडपणे चालू आहे आणि या सगळ्या लोकांनी मिळून महाराष्ट्राची प्रचंड लूट केलेली आहे, यात काही शंका नाही.